पुढच्या वर्षी जर पाऊस आला आणि जर त्यावेळेस आम्ही सगळ्यांनी आव्हान केलं तुम्हीच करू नका, तर तुम्ही येऊन करणार आहे का? स्वतः आपले परमनंटवाले येऊन रस्त्यावर उतरून करणार आहेत का काम? बरोबर. आम्ही जर ठरवलंच, आम्ही म्हणजे कामगारांनी किंवा संघटनेने ठरवलं की जर 6-6 महिने असं जर काम असेल तर कोणीच करू नका. जर असे राजकीय संघटना किंवा पक्षाने ठरवलं, कारण का 6 महिने ही लोक उपाशी राहतात, तर मग महानगरपालिकेला त्रास नाही होणार का? मग आपण कामगारांच्या हिताचं विचार करून तो प्रस्ताव तसा 12 महिने 11 महिने जे काय, आणि मग परत तो एक्सटेंड करून वाटले तर संख्या 4 लोक कमी घ्या, पण ती वर्षभर जी टिकतील ती मुलं, समजा 10 असेल 15-20 वॉट एव्हर एक्सवाय, ती वर्षभर त्यांना तुम्ही दुसऱ्या कामात कुठंतरी त्यांना सोबत घ्या सर, किंवा काहीतरी मागणी करा की तात्पुरतं हा वेक्टर ब्रोन डिसीजेसचा जर हा विषय 5 महिने आहे तर 4 महिने त्यांना आम्ही दुसऱ्या आरोग्याच्या ह्याच्या मदतीसाठी घेऊ शकतो किंवा यांची आम्हाला इथं उपयोग होईल, असं काहीतरी तुम्ही सोल्युशन काढा सर. माणुसकीच्या मी येतो ना, माझी बंदी उठवा ना, आयुक्तांनी बंदी घातलेली आहे की तुमच्या आरोग्य खात्याचा मी 100 कोटीचा तो भ्रष्टाचार काढला ना, तर तुमच्या चंदन शिवे कोणते बळवंत आणि वावरे म्हणून माझ्यावर बंदी आहे, माहिती आहे सर. हां, पण माझी 99% फोनवर कामं होतं, माझी अपेक्षा आहे हे पण 99% काम झालं पाहिजे. हां, आत्ता सोल्युशन फक्त काहीतरी डोक्यात ठेवा. माझे ते भाऊ येतील सागर पाचरले आणि ती सगळी प्लीज पॉझिटिव्हली सर मला हे द्या आणि माझा नंबर सेव्ह करा. काय अडचण आली तर तुम्हाला फोन करतो. मी उद्या परत या विषयासाठी तुम्हाला थोडा आढावा घेऊन हे करतो. हां, सोमवार. आता ते वाटलं तर येतील, तेवढं भेटून घ्या, सोल्युशन निघते का बघा. फक्त आपल्याला वर्षभर त्यांना काम मिळालं पाहिजे, असं त्यांना दुसऱ्या ह्याच्यात सेवेत घ्या ना मदतीसाठी, असं काहीतरी तुम्ही